श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. समोर निंदा करणारा हरदास. एकदा वाईच्या शास्त्री मंडळींनी एका हरदासाला तयार करून गोंदवल्यास रवाना केले. हरदास बुवा आपल्या सौभाग्यवतीला घेऊन गोंदवल्यास दाखल झाले. घोडे उभे करून बुवा मंदिरात आला. श्री महाराज तेथेच बसले होते. त्यांना किंवा रामाला नमस्कार न करता मोठ्या आढ्यतेने तो म्हणाला, अहो साधू बुवा, मी हरदास आहे, वाईहून आलो आहे. हे ऐकून श्री महाराज उठले आणि अत्यंत आदराने त्यांनी बुवांचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण रामासमोर कीर्तन करणार असे त्याने जाहीर केले. श्री महाराजांनी स्वतः सर्वांना मुद्दाम बोलावले. दुसरे दिवशी बुवा कीर्तनास उभे राहिले आणि बरोबर त्यांच्या समोर श्री महाराज एका पाटावर बसले. मंदिर स्त्री पुरुषांनी गच्च भरले होते. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. हा अभंग बुवांनी पूर्वरंगासाठी लावला. प्रथम इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्याने श्री महाराजांची अगदी सरळ उघड निंदा सुरू केली. नीळकंठ, गोपीनाथ, भवानराव वगैरे श्रोते क्रोधाने चुळबुळ करू लागले. त्याबरोबर श्री महाराजांनी डोळ्यांनी त्यांना गप्प बसण्याची खूण केली आणि आपण स्वतः डोळे झाकून जप करीत बसले. 1.5 तास बुवांनी श्री महाराजांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. कीर्तन संपल्यावर आरती होऊन प्रसाद वाटला. शिष्टाचारास अनुसरून श्री महाराज बोलले, बुवा, कीर्तन फार चांगले झाले. यावर बुवा म्हणाला, तुम्ही काय ऐकले? तुम्ही झोप घेत होता. श्री महाराजांनी उत्तर दिले, छे, असे कसे? तुम्ही जे बोलला ते सर्व मी लिहून ठेवले आहे, हे पहा. असे म्हणून पाठपोट लिहिलेले 2 कागद पाटाखालून त्यांनी बाहेर काढले. हा प्रकार पाहून तरी बुवाने समजायला पाहिजे होते, परंतु तो उर्मटपणे पुन्हा म्हणाला, नुसते लिहून काय चाटायचे आहे? तुमचा हा भोंदूपणा टाकून द्या. उगीच इतक्या लोकांना नादी लावून का बुडवता? बुवा हे शब्द बोलले मात्र श्री महाराज उठले आणि अंगातील कफनी काढून फेकीत बोलले, बुवा, तुमच्या उपदेशाने मला आज वैराग्य आले आहे. हे सर्व सोडून मी आता हिमालयामध्ये निघून जातो, पण तुम्ही देखील माझ्याबरोबर आले पाहिजे. असे म्हणून त्याला खेचीतच दारात आणले आणि बाहेर पाऊल टाकता टाकता सर्व मंडळींकडे पाहून ओरडले, हे 300-400 स्त्री पुरुष इथे उभे आहेत. यापैकी कोणीही पुढे यावे, रामाच्या पायावर हात ठेवावा आणि शपथेवर सांगावे की एका पैशाने तरी मी कोणाचा ओशाळा आहे. नाही तर मी रामाच्या शपथेवर सांगतो की मी कधीही कोणाला बुडविले नाही. तरी बुवा, मी तुम्हाला हिमालयात नेणार. दुपारचा 1 वाजलेला आणि ऊन अत्यंत कडक पडलेले. त्यामुळे जमीन इतकी तापली होती की पायात काही न घालता चालणे शक्यच नव्हते. श्री महाराजांनी बुवाला रस्त्यात खेचला.
पाय भाजल्याने तो मोठ्याने ओरडू लागला. इतक्यात भाऊसाहेब केतकर पुढे झाले आणि म्हणाले, जेवायची सर्व तयारी आहे, आपण चलावे. श्री महाराज भयंकर संतापलेले दिसत होते खरे, परंतु मागे वळून अगदी शांतपणे हलक्या आवाजात ते भाऊसाहेबांना बोलले, पाने मांडून तयारी करा, याला घेऊन हा मी आलोच. लगेच बुवाला ते जोराने मागे खेचू लागले. त्याला पुढे चालणे अशक्य झाले. अखेर तो वाळूत बसला आणि धोत्रात मुतला. आपल्या नवऱ्याची ही केविलवाणी अवस्था पाहून त्याची बायको रडू लागली. तेव्हा गंगूबाईने तिला कानमंत्र दिला आणि जाऊन श्री महाराजांचे पाय धरण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने केल्याबरोबर आधीच नरमलेला बुवा श्री महाराजांच्या पायावर पडला. मग श्री महाराजांनी देखील त्याला उचलून पोटाशी धरले आणि मंदिरात परत आणले. नंतर बुवाचा थाट काय विचारता, श्री महाराजांच्या शेजारी बुवांचे पान, चांदीचे ताट, त्याच्या भोवती रांगोळी आणि जेवताना स्वतः श्री महाराजांचा आग्रह. यानंतर बुवा 2 दिवस राहिला. त्याने पुन्हा उत्तम कीर्तन केले आणि श्री महाराजांचा अनुग्रह घेऊन आनंदाने परत गेला. श्री महाराज परंपरा कशी रक्षण करीत असत याचे एक उत्तम उदाहरण पुढील प्रसंगामध्ये दिसते. मंदिरात रोज मंत्रपुष्पे म्हटली जात. ती म्हणणाऱ्या लोकांत ऋग्वेदी व यजुर्वेदी अशी दोन्ही शाखांची मंडळी असत. श्री महाराज स्वतः यजुशाखी होते, म्हणून यजुशाखी मंडळींना जोर चढला. मंत्रपुष्प समयी ते घाई करू लागले आणि ऋग्वेदीयांच्या आधी देवे म्हणू लागले. हे पाहून ऋग्वेदी मंडळींना राग आला. याचे पर्यवसान असे झाले की दोन्ही शाखांच्या मंडळींमध्ये तंटा लागून ऋग्वेद श्रेष्ठ की यजुर्वेद श्रेष्ठ याबद्दल वादविवाद सुरू झाला. श्री महाराजांच्या मंदिरात यजुर्वेदाला प्रथम स्थान असले पाहिजे असे यजुशाखी म्हणत, पण सर्व वेदांमध्ये ऋग्वेद हा आद्यवेद असल्याने कोठेही त्यालाच प्रथम स्थान असले पाहिजे असे ऋक्शाखी म्हणत. शेवटी हा तंटा श्री महाराजांच्या पर्यंत गेला. दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यावर श्री महाराज बोलले, ऋग्वेद हा सर्व वेदांमध्ये थोर वेद आहे. त्याच्यापासून आणि म्हणून त्याच्यानंतर इतर वेद उत्पन्न झाले. अर्थात ऋग्वेदालाच सर्व ठिकाणी प्रथम स्थान दिले पाहिजे. ऋग्वेद आधी म्हणावा, नंतर इतर वेद म्हणावेत. आपण नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपले लक्ष भगवंताकडे ठेवले तर असले क्षुल्लक वाद करायला वेळच सापडणार नाही. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे. अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे. आपण तेवढेच बरोबर विसरतो, म्हणून असले तंटे उत्पन्न होतात. शहाण्या माणसाने असे न करावे. श्री महाराज गिरवीस असता सरदार पोतनीस आपले नवे जावई अण्णासाहेब आंबेगावकर यांना घेऊन दर्शनास आले. अण्णासाहेब 25 वर्षांचे तरुण व पुष्कळ इंग्रजी शिकलेले असल्याने देवावर जरी त्यांची श्रद्धा होती तरी साधू संतांच्यावर नव्हती. म्हणून आरंभापासूनच ते श्री महाराजांच्याकडे साशंक दृष्टीने पाहत होते. दर्शन व स्नान झाल्यानंतर जेवणासाठी पाने वगैरे मांडण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा श्री महाराजांनी स्वतः पाने मांडण्यास आरंभ केला.
त्यांची प्रत्येक हालचाल अण्णासाहेब अगदी बारीक नजरेने बघत होते. श्री महाराज पाने मांडू लागल्यावर ते मनात म्हणाले, अरे हे काय, हे एवढे मोठे साधू आहेत आणि असली हलकी कामे करतात. हा कसला साधूपणा बुवा. जेवणे आटोपल्यावर सर्व मंडळींनी विश्रांती घेतली. दुपारी 4 वाजून गेल्यावर पोतनीसांनी श्री महाराजांना आपल्याकडे चहा फराळासाठी बोलावून आणले. सर्व मंडळी बसली असता नवे जावई म्हणून त्यांच्या सासऱ्याने अण्णासाहेबांना आणून मुद्दाम श्री महाराजांच्या शेजारी बसविले. आपल्याकडे कोणाचे विशेष लक्ष नाही असे पाहून श्री महाराज हलक्या आवाजाने अण्णासाहेबांच्या कानात बोलले, जेवणाची पाने मांडणे, झाडून काढणे ही हलकी कामे मी करीत असतो. ज्या शब्दात त्यांच्या मनात तो विचार आला होता तेच शब्द श्री महाराज त्यांच्या कानात बोलले. तेव्हा अण्णासाहेब फार चकित झाले आणि श्री महाराजांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच एकदम बदलली. जानकी जीवन स्मरण जय जय राम.